नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र तुषार माझ्या ट्रॅव्हल विथ तुषार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून कुठेतरी फिरायला जायचं होतं, पण नेमका प्लॅन काही बनत नव्हता। कुठे जायचं, कसं जायचं, केव्हा जायचं, पण फायनली आम्ही डिसाईड केलं आहे फिरायला जायचं आहे, आणि तेही फॅमिली सोबत आणि अलिबागला। तर मित्रांनो, आपला अलिबागचं ट्रिप आता कन्फर्म झालेला आहे। ट्रेनचं रिझर्वेशन आपण केलेलं आहे। आपल्याला अलिबागसाठी निघायचं आहे, पण अलिबागला जाण्यापूर्वी आपण हॉटेल बुक करणं फार गरजेचं आहे। तर मित्रांनो, मी बऱ्याचशा साईट सर्च केल्या की ज्या साईटवरती आपण हॉटेल बुक करू शकतो। तर त्यापैकी एक booking.com नावाची वेबसाईट मला आवडली। त्या वेबसाईटवरती बरीचशी माहिती दिलेली असते की ज्या माहितीद्वारे आपण आपलं हॉटेल बुक करू शकतो। तर मित्रांनो, चला आपण बघूया की booking.com या वेबसाईटद्वारे आपण कसे हॉटेल बुक करू शकतो। त्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहेत। तसं आपण वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी पण सर्च करू शकतो booking.com टाकून, आणि एक त्याचं वेब ॲप्लिकेशन पण येतं। त्या वेब ॲप्लिकेशनवरून पण आपण त्या वेबसाईट त्या हॉटेलमधलं बुकिंग करू शकतो। तसं आपण हॉटेल सर्च करतो booking.com। ठीक आहे, तर मला असं वाटतं की यापेक्षा आपण वेब ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं तर ते जरा सोयीस्कर होईल। त्यासाठी चला जाऊया प्ले स्टोअरवरती। प्ले स्टोअरवरती आपण सर्च करूया booking.com। ठीक आहे, इन्स्टॉल करूया। आपल्याला ना अलिबागला एक मस्तपैकी हॉटेल निवडायचं आहे। दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत हॉटेल निवडताना। पहिली गोष्ट तर त्या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल असायला हवा, आणि दुसरं म्हणजे एअर कंडिशन असायला हवं। चला तर आपलं ॲप आता डाउनलोड होत आहे। ॲप डाउनलोड झालेला आहे, इन्स्टॉलिंग सुरू आहे। ॲप ओपन करून आपण बघूया की ॲपमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत, आपण याद्वारे बुकिंग कसं करू शकतो। ॲप इन्स्टॉल होत आहे। स्कॅनिंग सुरू आहे। ओके, आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। आपण आता इथे ओपन करूया आपलं booking.comचं ॲप। यामध्ये ऑप्शन असतात साइन इन करायसाठी। जसं तुम्ही जीमेलने पण साइन इन करू शकता, त्यानंतर गुगल अकाउंटने, फेसबुकद्वारे आपण क्रिएट अकाउंट करूया। मी एक माझा ईमेल ID यामध्ये ॲड करतो। पासवर्ड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, आपल्याला कुठला पासवर्ड घ्यायचा आहे तर। ओके, आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे। तर बघूया, हा या ॲपचा इंटरफेस आहे। आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाण ॲड्रेसमध्ये आपल्याला सर्च बारमध्ये टाकायचं आहे। तसं आपल्याला अलिबागला जायचं आहे। अलिबागला खूप साऱ्या बीचेस आहेत, आपण त्यापैकी नागाव बीचला पण राहू शकतो। त्यानंतर अलिबाग बीचलाच्या जवळ पण जिथे हॉटेल असेल तिथं आपण राहू शकतो। तर मी सिलेक्ट करताना नागाव बीचच सिलेक्ट करतो, की मला ते जरा एक कन्व्हिनियंट वाटतं, आणि त्याच्या आजूबाजूचे हॉटेल्स जे आहेत ते जरा चांगले आहेत। नागाव बीच आपण सिलेक्ट करूया। जायची आपली तारीख आहे, आपण 23 तारखेला इथनं निघणार आहे, 24ला आपण त्या ठिकाणी पोहोचूया।
आणि 25ला आपण तिथनं बाहेर निघूया. आपण 2 दिवसाचा स्टे अलिबागला करतो आहे, पण आपण 2 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये स्टे करण्याचा प्रयत्न करू. पहिल्या दिवशीचं हॉटेल बुक आपण ऑनलाईन करतो आहे. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन तिथली हॉटेल्स बघून आपण त्या ठिकाणी वेगळं बुकिंग, नवीन हॉटेलचं आणि नवीन लोकेशनला बुकिंग करण्याचा प्रयत्न करूया. आपण याच्यामध्ये चेक इन डेट टाकलेली आहे 24 तारीख आणि चेकआउट डेट टाकलेली आहे 25 तारीख. ठीक आहे. आणि आमच्यासोबत मेंबर आहेत. आम्हाला 3 रूम पाहिजेत, कारण की 3 कपल आम्ही आहोत. त्याच्यामुळे आपण 3 रूम या ठिकाणी सिलेक्ट करूया. ॲडल्ट्स 6 आहेत. 6 ॲडल्ट्स आहेत. चिल्ड्रनमध्ये 2 मुलं आहेत. त्याच्यामध्ये एक 3 वर्षाचं आणि एक माझी मुलगी आहे, ती 7 वर्षाची. ओके, आपण अप्लाय करतो आणि या ठिकाणी आपण सर्च करतो. आता आम्ही बरेचसे हॉटेल सर्च केलेले आहे. त्यातले 2-3 हॉटेल जे आहेत ते आम्हाला आवडलेले आहेत. आता बघा, या ॲपमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी सर्च ऑप्शन दिसतं आहे, शॉर्ट दिसतं आहे, मॅप दिसतं आहे. याद्वारे आपण हॉटेल आपल्याला आवडीनुसार आपण सिलेक्ट करू शकतो. जसं आपण फिल्टरमध्ये ॲड करू शकतो आपलं बजेट किती आहे. पॉप्युलर फिल्टर्स दिले आहे, जसं तुम्हाला विलास पाहिजेत का, एअर कंडिशन पाहिजे का, ब्रेकफास्ट इन्क्लूड पाहिजे का, अपार्टमेंट, स्विमिंग पूल, या सगळ्या फॅसिलिटीज असलेलं पाहिजे का. त्यानंतर स्टार रेटिंग पण दिलेलं आहे. प्रॉपर्टीचा टाईप दिलेला आहे, आपल्याला कुठल्या प्रकारच्या प्रॉपर्टीत राहायचं आहे. नंबर ऑफ बेड आपल्याला कसे हवे ते पण दिलेलं आहे. फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, है ना, कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याला पाहिजे का. अंतर दिलेलं आहे लँडमार्क सेंटरपासून सिटीच्या, किती लांब असायला पाहिजे. ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे का, डिनर इन्क्लूड आहेत का. हे सगळे या ठिकाणी फिल्टर्स आपण ॲड करू शकतो आणि या फिल्टर्सद्वारे आपण आपल्याला आवडेल असं हॉटेल त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो. प्रायव्हेट रूम फॅसिलिटीज पाहिजेत का, तुम्हाला प्रायव्हेट बाथरूम पाहिजेत का, या ठिकाणी दिलेलं आहे. तर मला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं तर एअर कंडिशन आणि दुसरं म्हणजे स्विमिंग पूल. ठीक आहे, आपण सर्च करूया. सर्च करण्यामध्ये आणि शॉर्टमध्ये आपण जाऊया. या ठिकाणी पण बरेचसे ऑप्शन आहेत. पॉप्युलर आहे, डिस्टन्स फ्रॉम लँडमार्क आहे, स्टार रेटिंग दिलेलं आहे. तर आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट निवडूया, लो टू हाय. हा ट्रिबो ट्रेन मॅझो रेसिडेन्सी, याला मी बऱ्याच वेळा सर्च केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी हॉटेल बुक करावं. तर आपण या ठिकाणचं हॉटेल बुक करूया. वरच्या इंटरफेसला आपल्याला दिसेल की या ठिकाणी हॉटेलचं नाव आहे, प्राईस दिलेलं आहे. एका रात्रीचा स्टे करायचा आपल्याला 6 ॲडल्ट्स आणि 2 चिल्ड्रनमध्ये. क्रेडिट कार्डची गरज नाही आहे या ठिकाणी. चेक इन आपण 24 तारखेला करणार आहोत. चेकआउट आपण 25 तारखेला करणार आहोत. 3 रूम आपण घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 6 ॲडल्ट आणि 2 चिल्ड्रनसाठी. आता ते ॲड्रेस दिलेला आहे, कुठला ॲड्रेस सुरुवात आहे. या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज त्याच्यामध्ये आहेत. फॅसिलिटीजमध्ये दिलेलं आहे की एक स्विमिंग पूल आहे आतमध्ये, इंटरनेट वायफाय फॅसिलिटी आहे, 24/24 डेस्क आहे, फूड पण अवेलेबल आहे, हेल्थ अँड हायजीनचे पण बरेचसे प्रोटोकॉल या ठिकाणी दिलेले आहे. सर्वात महत्त्वाचं पॉलिसीजमध्ये आपण जाऊया. चेक इन आहे दुपारी 12पासनं आपण चेक इन करू शकतो. ते दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत आपल्याला चेकआउट करायचं असतं. चेक इन करणं, हे हॉटेल्सचे काही फोटो आपण बघू शकतो. हे त्यांचं रूम्स आहेत, अवेलेबल रूम्स. हा त्याचा बाहेरचा इंटरफेस आहे. हा त्याचा हेल्प डेस्कचा आहे, अप्पर टॉप व्ह्यू. त्यानंतर रूममधले काही फोटोज आहेत आणि खाली हे रूमचे फोटो आहेत. नाईट व्ह्यू आणि हा इथला स्विमिंग पूल. ठीक आहे, तर रूम आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट ऑप्शन, प्युअर ऑप्शनवर आपण सिलेक्ट करूया. बघा, याच्यामध्ये एक साधी रूम घेतो आम्ही, स्टँडर्ड डबल रूम, जिचे चार्जेस आहेत 1815 रुपये आणि टॅक्सेस त्या ठिकाणी वेगळे दिलेले आहेत. आणि 2 रूम आम्ही मोठ्या घेतो आहे, कारण की लहान बाळ असल्यामुळे आम्हाला आणखी 2 रूम एक्स्ट्रा लार्ज बेड लागेल आपल्याला त्या ठिकाणी, म्हणून 2 रूम आपण तशा घेतो आहे.
त्या ठिकाणी टोटल बघा, टोटल 5,829 रुपये आपल्याला रूमचं भाडं लागेल आणि त्याच्यामध्ये 700 रुपये आपल्याला टॅक्सेस लागतील. ठीक आहे, तर आपण हे बुक करूया. याच्यामध्ये आपण फ्री कॅन्सलेशन पण करू शकतो 22 एप्रिलपर्यंत. ठीक आहे, तर आपण बघूया की स्टँडर्ड डबल रूममध्ये काय असतं. एक एक्स्ट्रा लार्ज डबल बेड असतो, वायफाय आहे, एअर कंडिशन आहे, फ्लॅट स्क्रीन TV आहे, प्रायव्हेट बाथरूम आहे. ठीक आहे, आणि डिलक्स डबल रूम जे असेल त्याच्यामध्ये तुम्ही 2 व्यक्ती आणि एक लहान बाळ असं त्या ठिकाणी आपण राहू शकतो. त्याचा बेड थोडासा मोठा असतो. ब्रेकफास्ट दोघांमध्ये पण इन्क्लूड केलेला आहे. याच्या पण 5च रूम शिल्लक राहिलेले आहे. ठीक आहे, आपण आता रिझर्व ऑप्शन्सवरती क्लिक करूया. ठीक आहे, मी माझं नाव या ठिकाणी ॲड करतो. माझा ईमेल ॲड्रेस, इंडिया, मोबाईल नंबर ॲड करतोय. आपल्याला प्रायमरी पर्पज जे आहे ट्रिपचं ते आपण फिरायसाठी जातोय, बिझनेससाठी आपली ट्रिप नाही आहे. त्याच्यामुळे आपण हे ऑप्शन सिलेक्ट करूया. नेक्स्ट स्टेप 24 आणि 25ला. 24ला चेक इन. 1 रात्रीसाठी राहायचं आहे. 3 रूम्स आहेत, 6 ॲडल्ट्स आणि 2 चिल्ड्रन. ओरिजिनल प्राईस याची 12,550 रुपये 90 पैसे आहे आणि बोनस सेविंगमध्ये आपल्याला ते कमी पडते, 5,829 रुपयाला पडते. तर टोटल ठीक आहे. तर आपण या ठिकाणी बुक करतो. आता बुकिंग होत आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्रेडिट कार्डची माहिती या ठिकाणी टाकायची गरज नाही पडली आणि काही पेमेंटही आपल्याला करायची गरज नाही पडली. कन्फर्म झालेलं आहे आपलं बुकिंग आणि आपल्या ईमेलवरती पण यांनी कन्फर्मेशन मेसेज टाकलेला आहे. आपण कन्फर्मेशन पुन्हा इकडे बघून घेऊया. 3 रूम आपण या ठिकाणी घेतलेले 5,829 रुपयाला. एक कन्फर्म नंबर आहे, पिन दिलेला आहे या ठिकाणी, प्रॉपर्टी ॲड्रेस दिलेला आहे. 3 रूम घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये. एक स्टँडर्ड डबल रूम घेतलेली आहे आणि 2 डिलक्स डबल रूम घेतलेले आहेत. तर मित्रांनो, ही आम्हाला 5,829 रुपयाला आपण ही बुकिंग केलेलं आहे एका दिवसासाठी, 3 कपलसाठी आणि 2 लहान मुलं अलिबागसाठी. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण booking.com वरून आपलं बुकिंग करू शकतो आणि आपल्याला हवं असेल त्या प्रकारचं हॉटेल, त्या प्रकारच्या फॅसिलिटीज आपण त्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये घेऊ शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, त्या पुढील व्हिडिओ आपण यामध्ये अपडेट करूया. जशी जशी आमची जर्नी सुरू होईल तसं तसं मी एक व्हिडिओ यामध्ये अपलोड करत जाईल आणि आपल्याला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करेल. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता. थँक्यू.